बघा, नेक्स्ट लेयर आहे आपली डेटा लिंक लेयर. आता डेटा लिंक लेयर काय करते तर नेटवर्क लेयर पासूनचा जो डेटा लिंक लेयरला येतो तो डेटा हा काय करते, डेटा रिसीव करते आणि तो परत फिजिकल लेयरला सेंड करते. डेटा लिंक लेयर ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असते तर रिसिव्हरची जी नेटवर्क लेयर असेल त्या नेटवर्क लेयरला डेटा सेंड करण्याचं जे काम आहे ही डेटा लिंक लेयर प्रोव्हाइड करत असते. आता बघा, याच्यामध्ये डायग्राम दाखवलेली आहे. डायग्राममध्ये L3 डेटा म्हणजे लेयर 3 डेटा म्हणजे कुठली, नेटवर्क लेयर. नेटवर्क लेअरकडून डेटा हा कुठल्या लेअरला येतो, डेटा लिंक लेअरला येतो. मग डेटा लिंक लेअर काय करते तर जो तुमचा डेटा आहे तो पॅकेटमध्ये आहे, बरोबर आहे. मग पॅकेटमधला डेटा हा काय करते, ॲज अ फ्रेम म्हणून ती सेंड करत असते आणि त्या फ्रेमला ती काय करते तर H2 आणि T2 हे दोन काय आहेत तर हेडर आणि ट्रेलर आहेत. मग ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर सोर्स आणि डेस्टिनेशन तुमचं जे असेल त्या डेस्टिनेशनचा ॲड्रेस किंवा अदर इन्फॉर्मेशन जी असेल ती त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि त्यानंतर तो डेटा परत काय केला जातो तर फिजिकल लेयर ज्याच्यामध्ये डेटा हा बीटमध्ये असतो त्याच्यामध्ये सेंड केली जाते. आणि त्यानंतर ही जी फिजिकल लेयर आहे ही फिजिकल लेयर परत मीडियम थ्रू डेस्टिनेशनच्या फिजिकल लेयरला, डेस्टिनेशनची फिजिकल लेयर झाल्यानंतर परत डेस्टिनेशनची जी डेटा लिंक लेयर आहे त्या डेटा लिंक लेअरमध्ये जे हेडर आणि ट्रेलर ॲड केलेले असतात त्याच्यामध्ये जो डेस्टिनेशनचा ॲड्रेस प्रेझेंट असतो त्या डेस्टिनेशनच्या ॲड्रेसवरून प्रॉपर डेस्टिनेशन जे असेल डेटाचं त्याला तो डेटा काय केला जातो तर सेंड केला जातो. मग डेटा लिंक लेयर ही जी आहे ही डेटा लिंक लेयर दोन लेयर्समध्ये परत डिव्हाइड झालेली आहे, लॉजिकल लिंक कंट्रोल लेयर आणि मीडिया ॲक्सेस कंट्रोल लेयर. आता लॉजिकल लिंक कंट्रोल लेयरमध्ये काय केलं जातं तर ही जी लेयर आहे ह्या लेयरमध्ये पॅकेट्स हे काय केले जातात तर नेटवर्क लेयरला, डेस्टिनेशनची नेटवर्क लेयर असेल त्याला पॅकेट सेंड केले जातात. त्याचबरोबर जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस जो हेडरमध्ये प्रेझेंट असतो तो आयडेंटिफाय केला जातो आणि फ्लो कंट्रोल प्रोव्हाइड केलं जातं, फ्लो कंट्रोल मेकॅनिझम प्रोव्हाइड केलं जातं. फ्लो कंट्रोल मीन्स कुठल्या वेनी, सिम्प्लेक्स, फुल डुप्लेक्स, हाफ डुप्लेक्स ह्यापैकी कुठल्या फ्लो कंट्रोलनी डेटा सेंड करायचा हे डिसाईड केलं जातं. हे सगळे टास्क लॉजिकल लिंक कंट्रोल लेयर परफॉर्म करत असते. त्यानंतर सेकंड सब लेयर आहे मीडिया ॲक्सेस कंट्रोल. मीडिया ॲक्सेस कंट्रोल ही काय करते तर लॉजिकल लिंक कंट्रोल लेयर आणि नेटवर्कची जी फिजिकल लेयर आहे त्याच्यामध्ये लिंक प्रोव्हाइड करण्याचं काम हे मीडिया ॲक्सेस कंट्रोल प्रोव्हाइड करत असतं. आणि त्याचबरोबर जे पॅकेट सेंड करायचे आहेत ते पॅकेट ओव्हर द नेटवर्क यूज करण्यासाठी अवेलेबल करून देण्याचं काम हे मीडिया ॲक्सेस कंट्रोल लेयर प्रोव्हाइड करत असते. डेटा लिंक लेयरचे फंक्शन्स आहेत फ्रेमिंग, फिजिकल ॲड्रेसिंग, फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल आणि ॲक्सेस कंट्रोल. फ्रेमिंग मीन्स मगाशी सांगितलं तसं जसा जो डेटा नेटवर्क लेअरमधून ॲज अ पॅकेटच्या फॉर्मॅट मध्ये आलेला असेल तो सिंगल फ्रेममध्ये काय केला जातो तर तयार केला जातो, त्याला हेडर ट्रेलर ॲड केले जातात. त्यानंतर फिजिकल ॲड्रेसिंग म्हणजे डेस्टिनेशनचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस. फ्लो कंट्रोल मेकॅनिझम मीन्स कुठल्या फ्लोनी डेटा ट्रान्सफर करायचा, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे एरर कंट्रोल. एरर कंट्रोल मीन्स डेटा लॉस झाला किंवा डेस्टिनेशनला जर डेटा मिळाला नाही तर त्यावेळेला एखादी एरर आली तर ती एरर आयडेंटिफाय करायची, सॉल्व्ह करायचं हे मेकॅनिझम प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्सेस कंट्रोल. ॲक्सेस कंट्रोल मीन्स नेटवर्कमध्ये आपण कुणाला कुठला ॲक्सेस द्यायचं ते डिसाईड करण्याचं काम हे डेटा लिंक लेयर परफॉर्म करत असते. डेटा लिंक लेयरचं मेन काय फंक्शन आहे तर एरर फ्री डेटा हा फ्रेमच्या फॉर्मॅटमध्ये सेंड करणं. त्यानंतर डेटाचा जो फॉर्मॅट असेल, कुठल्या फॉर्मॅटमध्ये डेटा हा नेटवर्कमध्ये यूज करायचा ते डिफाईन करते. त्याचबरोबर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिव्हायसेस असतील तर त्यांच्यामध्ये रिलायबल इफिशियंट कम्युनिकेशन परफॉर्म करणं. त्याचबरोबर त्या जो कुठला डिव्हाइस, जो ॲड्रेस त्याच्यामध्ये दिलेला असतो त्या ॲड्रेसचं जे डिव्हायसेस असेल ते आयडेंटिफाय करणं हे डेटा लिंक लेयर मेनली परफॉर्म करत असतं. त्याच्यामध्ये 2 लेयर्स, सब लेयर्स येतात.
लॉजिकल लिंक कंट्रोल आणि मेडी ॲक्सेस कंट्रोल. लॉजिकल लिंक कंट्रोल लेअर ही मेनली काय करत असते तर नेटवर्क लेअर प्रोटोकॉलचा ॲड्रेस आयडेंटिफाय करून त्याला डेटा सेंड करण्याचं काम करत असते. त्याचबरोबर डेस्टिनेशनची जी नेटवर्क लेअर असेल त्या नेटवर्क लेअरला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ही लेअर रिस्पॉन्सिबल असते. त्यानंतर मेडी ॲक्सेस कंट्रोल काय करत असते तर लॉजिकल लिंक कंट्रोल आणि नेटवर्कची जी फिजिकल लेअर आहे ह्याच्यामध्ये लिंक एस्टॅब्लिश करण्याचं काम हे मेडी ॲक्सेस कंट्रोल लेअर परफॉर्म करत असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नेटवर्क लेअर. आता नेटवर्क लेअर ही काय करते बघा तर थर्ड लेअर आहे. ट्रान्सपोर्ट लेअरकडून जो डेटा येतो तो डेटा नेटवर्क लेअर ॲक्सेप्ट करत असते आणि त्यानंतर हे जे आहे हे काय करते तर डिव्हाइस ॲड्रेसिंग मॅनेज करत असते. त्यानंतर त्या डिव्हाइसचं जे काही लोकेशन असेल ते लोकेशन ट्रॅक करते. त्याच्यानंतर सोर्स टू डेस्टिनेशन डेटा तुम्हाला सेंड करायचा असेल तर मल्टिपल पाथ जर प्रेझेंट असतील तर बेस्ट पाथ जो आहे डेटा मूव्ह करण्यासाठी तो डिटरमाइन करते. त्याचबरोबर सर्व्हिसेस प्रायोरिटी आणि अदर फॅक्टर्स नेटवर्क कंडिशन ह्या सगळे पॉईंट्स कन्सिडर करून बेस्ट पाथ हा सिलेक्ट करत असते. त्यानंतर डेटा लिंक लेअर मेनली रिस्पॉन्सिबल कशासाठी असते तर राउटिंग आणि पॅकेट फॉरवर्ड करण्यासाठी. राउटिंग म्हणजे आता सांगितलं तसं बेस्ट पाथ सिलेक्ट करणं आणि पॅकेट हे पुढं सेंड करणं. त्यानंतर राउटर्स आर लेअर 3 डिव्हाइसेस. ह्याच्यासाठी राउटर्स हे डिव्हाइस असतं. हे डिव्हाइस यूज केलं जातं आणि ते डिव्हाइस ह्या नेटवर्क लेअरमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे राउटिंग किंवा अदर टास्क जे परफॉर्म केले जातात त्याच्यासाठी नेटवर्क लेअर प्रोटोकॉल यूज केले जातात आणि नेटवर्क लेअर प्रोटोकॉलमध्ये मेनली IP आणि IPv6 हे प्रोटोकॉल यूज केले जातात. नेटवर्क लेअर काय करते तर पॅकेट्स जे आहेत ते पॅकेट्स पुढं फॉरवर्ड करत असते आणि मल्टिपल पाथ जर प्रेझेंट असतील तर बेस्ट पाथ कुठला आहे हे डिसाईड करत असते आणि राउटिंग परफॉर्म करण्यासाठी राउटर हे डिव्हाइस ह्या लेअरमध्ये प्रेझेंट असतं. फंक्शन्स काय आहेत नेटवर्क लेअरचे तर इंटरनेटवर्किंग, ॲड्रेसिंग, राउटिंग आणि पॅकेटायझिंग. इंटरनेटवर्किंग, ॲड्रेसिंग, राउटिंग आणि पॅकेटायझिंग. आता इंटरनेटवर्किंग म्हणजे काय तर इंटरनेटवर्किंग म्हणजे काय तर इंटरनेटवर्किंग म्हणजे काय तर मल्टिपल कम्प्युटर नेटवर्क्स हे एकमेकांना इंटरनली कनेक्टेड असतं म्हणजे इंटरनेटवर्किंग आणि ते हँडल करतं नेटवर्क लेअर. त्यानंतर ॲड्रेसिंग म्हणजे पॅकेट फॉरवर्ड करताना जे प्रॉपर ॲड्रेसिंग कुठलं आहे त्याचं ते बघितलं जातं. राउटिंग म्हणजे मल्टिपल रूट्स जर असतील तर बेस्ट रूट सिलेक्ट करणं. पॅकेटायझिंग म्हणजे डेटा हा पॅकेटमध्ये डिव्हाइड करणं. हे नेटवर्क लेअरचे फंक्शन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट लेअर. आता ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये काय केलं जातं तर लेअर 4 आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर ज्या सिक्वेन्सनी
डेटा आलेला आहे त्याच सिक्वेन्सनी डेटा जातोय का हे चेक केलं जातं आणि त्याचबरोबर डेटाचं डुप्लिकेशन होत नाही हे पण ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर चेक केलं जातं. ट्रान्सपोर्ट लेअर ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असते तर मेनली डेटा हा कम्प्लिटली ट्रान्सफर करण्यासाठी ही लेअर मेनली रिस्पॉन्सिबल असते. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर अप्पर लेअरकडून डेटा रिसीव केला जातो आणि तो जो डेटा असेल हा स्मॉल सेगमेंट्समध्ये किंवा स्मॉल युनिटमध्ये डिव्हाइड केला जातो, ज्याला सेगमेंट म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर ही जी लेअर आहे ही लेअर एंड टू एंड किंवा पॉईंट टू पॉईंट कनेक्शन सोर्स आणि डेस्टिनेशनमध्ये मेंटेन करत असते. ओके, याच्यामध्ये 2 टाईपचे प्रोटोकॉल यूज केले जातात, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलमध्ये काय केलं जातं तर होस्ट जे आहेत ह्या होस्टमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश करणं आणि मेंटेन करण्याचं काम हे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल यूज करते. ह्याच्यामध्ये तुमची जी सिस्टीम असेल ही सिस्टीम ओव्हरऑल जी सिस्टीम आहे ही ओव्हरऑल सिस्टीममध्ये कम्युनिकेट करण्याचं जे काम आहे ते पण ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजे TCP प्रोटोकॉल परफॉर्म करते. त्यानंतर नेक्स्ट आहे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. युजर डेटाग्राम प्रोटोकॉल हे ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे, अनरिलायबल प्रोटोकॉल आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर जो तुमचा डेटा आहे हा डेटा जेव्हा रिसिव्हरला मिळतो तेव्हा जर एक्नॉलेज केलं नाही म्हणजे रिटर्न कुठला फीडबॅक मिळाला नाही तर तुमचा जो सेंडर असेल तो सेंडर काय करतो फीडबॅकसाठी वेट करत नाही, तो त्याचं नेक्स्ट जे वर्किंग असेल ते वर्किंग कंटिन्यू करतो. त्यामुळं ह्याला अनरिलायबल प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये काय केलं जातं बघा तर अप्पर लेअरकडून डेटा हा काय केला जातो रिसीव्ह केला जातो. त्यानंतर ज्या सिक्वेन्सनी किंवा ज्या ऑर्डरनी डेटा हा अप्पर लेअरकडून आलेला आहे त्याच ऑर्डरनी तो डेटा सेंड होतोय का ते चेक केलं जातं. त्याचबरोबर डुप्लिकेशन कुठल्या डेटाचं झालंय का ते पण चेक केलं जातं. त्यानंतर हे सगळं ट्रान्सपोर्ट लेअर करत असते. त्याचबरोबर मेन टास्क हे काय आहे तर जो डेटा असेल तो डेटा कम्प्लिटली ट्रान्सफर होतो का नाही ते चेक केलं जातं. त्याचबरोबर ही लेअर काय करते तर अप्पर लेअरकडून म्हणजे सेशन लेअरकडून डेटा ॲक्सेप्ट करते. तो डेटा परत काय करते स्मॉल पार्ट्समध्ये डिव्हाइड करते, त्याला सेगमेंट्स म्हटलं जातं. स्मॉल पार्ट्समध्ये इथं बघा या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे H4 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 आणि L5 डेटा. मग L5 डेटा म्हणजे तुमचा एक सिंगल डेटा युनिट आहे आणि ते जेव्हा ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये येतं तेव्हा स्मॉल पॅकेट्समध्ये किंवा स्मॉल सेगमेंट्समध्ये डिव्हाइड झालेलं आहे, 3 पार्ट्समध्ये इथं डिव्हाइड झालेलं आहे. आता हे लेअर 4 आहे ट्रान्सपोर्ट लेअर, बरोबर आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर लेअर 4 असल्यामुळं ह्याच्यामध्ये त्या लेअरचं हेडर ॲड केलेलं आहे. हेडरमध्ये कंट्रोल इन्फॉर्मेशन किंवा डेस्टिनेशन ॲड्रेस हे सगळं प्रेझेंट असतं. त्याचबरोबर तुमचा जो डेटा असेल तो डेटा अलॉंग विथ हेडर ह्याच्यामध्ये ॲड केला जातो. मग डिपेंडिंग ऑन युअर डेटा तुमचा डेटा किती साईजचा आहे त्याच्यावरून काय केलं जातं हे सेगमेंट्स तयार केले जातात. त्यानंतर नेक्स्ट जेव्हा डेटा हा हेडर ॲड केलं जातं त्याच्यामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये काय केलं जातं तर एंड टू एंड किंवा पॉईंट टू पॉईंट कनेक्शन जे असेल ते काय केलं जातं सोर्स आणि डेस्टिनेशनमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. ह्याच्यामध्ये हे जे टास्क आहेत हे टास्क हँडल करण्यासाठी 2 टाईपचे प्रोटोकॉल यूज केले जातात, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजे TCP प्रोटोकॉल हा कशासाठी यूज केला जातो तर होस्ट जे असतील ह्याच्यामध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश करणं, त्याचबरोबर ते कनेक्शन मेंटेन करणं आणि ओव्हर द इंटरनेट तुमचं जे कम्युनिकेशन असेल ते हँडल करण्यासाठी TCP प्रोटोकॉल यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. युजर डेटाग्राम प्रोटोकॉल हे अनरिलायबल प्रोटोकॉल आहे. का अनरिलायबल प्रोटोकॉल आहे तर जेव्हा सोर्स हा डेस्टिनेशनला डेटा सेंड करतो तेव्हा डेस्टिनेशन सोर्सला रिटर्न फीडबॅक देतो, पण जेव्हा तुम्ही UDP प्रोटोकॉल यूज करता तेव्हा हे प्रोटोकॉल काय करतं तर फीडबॅकचा वेट करत नाही,
तर ते काय करतं, नेक्स्ट त्याचं जे वर्किंग असेल ते वर्किंग कंटिन्यू करतं. त्यामुळं त्याला म्हटलं जातं अनरिलायबल प्रोटोकॉल, म्हणजे ते फीडबॅकसाठी वेट करत नाही. ट्रान्सपोर्ट लेअरचे फंक्शन्स काय काय आहेत, सर्व्हिस पॉईंट ॲड्रेसिंग, सेगमेंटेशन अँड रिअसेंबली, कनेक्शन कंट्रोल, फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोल, हे आहेत त्याचे फंक्शन्स. सर्व्हिस पॉईंट ॲड्रेसिंग म्हणजे जे ॲड्रेसिंग असते ते डेस्टिनेशन ॲड्रेसिंग. सेगमेंटेशन अँड रिअसेंबली म्हणजे डेटा हा सेगमेंट्समध्ये तयार केला जातो आणि परत तो रिअसेंबल पण केला जातो. कनेक्शन कंट्रोल, सोर्स आणि डेस्टिनेशनमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याचं काम. फ्लो कंट्रोल मीन्स मगाशी सांगितलं तसं कुठला वे, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स. एरर कंट्रोल मीन्स जर एरर आली तर ती कशी चेक करायची आणि ती एरर कशी काढायची, हे एरर कंट्रोल मेकॅनिझम आहे. ओके. नेक्स्ट आहे सेशन लेअर. सेशन लेअर म्हणजे सेशन लेअर ही लेअर 3 आहे वरून OSI मॉडेलची. सेशन लेअर ही काय करते तर कम्युनिकेटिंग डिव्हायसेस जे असतात त्या कम्युनिकेटिंग डिव्हायसेसमध्ये इंटरॅक्शन मेंटेन करण्याचं काम किंवा एस्टॅब्लिश करण्याचं काम किंवा सिंक्रोनाइज करण्याचं काम हे सेशन लेअर करत असते. मग त्याचे फंक्शन्स काय आहेत, डायलॉग कंट्रोल आणि सिंक्रोनायझेशन. ह्याच्यामध्ये बघा आता प्रेझेंटेशन लेअरकडून डेटा हा सेशन लेअरला आलेला आहे. त्यानंतर इथं आता बघा डेटा सिंगलच आहे आणि जो डेटा आहे तो डेटा फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मध्ये मध्ये सिंक्रोनायझेशन ॲड केलेलं आहे. आणि हे काय करत असतं तर तुमचं जे कुठले डिव्हायसेस असतील तर त्या डिव्हायसेसमध्ये सिंक्रोनायझेशन मेंटेन करण्याचं काम किंवा कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याचं काम किंवा मेंटेन करण्याचं काम हे सेशन लेअर परफॉर्म करत असते. त्यामुळे त्याचे फंक्शन्स हे काय येतात, डायलॉग कंट्रोल आणि सिंक्रोनायझेशन.